लवकर ये. लवकर ये. लहानपणी वाढत्या वयात घराबाहेर पडताना, खेळायला शाळेत जाताना आईला ओरडून सांगायचो, आई मी गेलो ग. बाहेर पळताना सुद्धा आईचा आवाज हलकेच कानावर यायचा. गेलो म्हणू नये, येतो म्हणावं. तेव्हा अर्थाची अथांगता आकलनात आली नाही. गेलो म्हणू नये, येतो म्हणावं. तेव्हा अर्थाची अथांगता आकलनात आली नाही. पण आई सांगते ना, तर मी घराबाहेर पडताना म्हणू लागलो, आई मी येतो ग. आईचा आवाज हलकेच कानावर यायचा, लवकर ये. तर मी घराबाहेर पडताना म्हणू लागलो, आई मी येतो ग. आईचा आवाज हलकेच कानावर यायचा, लवकर ये. मग महाविद्यालय, भारत मातेचा कार्यकर्ता असणं वगैरे, संघटना, संगीत, सिनेमे, प्रवास, लेखन, समाजकार्य, खेळ, सर्वच काही समर्पणपूर्वक करताना आई मी येतो ग आणि लवकर ये रोजचंच झालं, नेहमीचंच झालं. रोज घरी परतेपर्यंत मध्यरात्र उलटून गेलेली असणं रोजचंच झालं, नेहमीचंच झालं. पण आई मी येतो ग आणि लवकर ये ची लय जरा सुद्धा हल्ली नाही. असाच एक दिवशी निघालो, आई मी येतो ग. आई म्हणालीच, लवकर ये. उंबरठ्या पलीकडे पडलेलं पाऊल मागे घेऊन आईला विचारलं, आई काय हे रोजच? माहिती आहे ना मला उशीर होणार आहे, तरी तुझं आपलं लवकर ये. आई हसून म्हटली, लवकर ये. मी निघालो. वाटेवर वर्षानुवर्ष अखंड अंधार दाटलेला भेटत गेला. भविष्याच्या अनाकलनीय आकारांमध्ये जीव घुसमटत गेला. तेव्हा अस्तित्वाच्या गाभाऱ्यात घुमणाऱ्या घंटेचा मंद घनगंभीर नाद कानावर येत राहायचा, लवकर ये. लवकर ये. जगणंच झालं विश्वजननीच्या वाटेवरची प्रार्थना, आई मी येतो ग. आणि जगदंबा ही सांगत राहिली, लवकर ये. लवकर ये.